मित्रांनो, परीक्षेमध्ये 3 घटक दिलेले असतात, त्याचा एक वर्ग ठरतो आणि त्याच्याशी रिलेटेड एक वेन डायग्राम आपल्याला शोधायची असते आणि कन्फ्यूज करणारे बरेचसे वेन डायग्राम असतात. त्यातल्या कन्फ्यूज करणाऱ्या ह्या 2 वेन डायग्राम्स आहे. यावर आधारित आपण एक क्वेश्चन बघणार आहोत. बघा, खाली दिलेल्या वर्गांमध्ये परस्पर संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणारी आपल्याला आकृती शोधायची आहे आणि या ठिकाणी दिलेले कुत्रे, मांजरे आणि पाळीव प्राणी. आपल्या असं लक्षात येतं की कुत्रे जे आहे ते पाळीव प्राणी आहे, म्हणजे पेट आहे, आणि मांजरे मीन्स कॅट्स जे आहे ते सुद्धा पेट आहे. मग आपण काय करतो की यातला मोठा सर्कल आपण हा पाळीव प्राण्यासाठी घेतो. पाळीव प्राणी झालं. या ठिकाणी इथे पण आपण पाळीव प्राणी म्हणून घेतो, पाळीव प्राणी. मग या 2 वेन डायग्राम मध्ये आपण कन्फ्यूज होतो ते असं की आपल्याला असं वाटतं की सर्व कुत्रेच पाळीव प्राणी आहे आणि सर्व मांजरे पाळीव प्राणी आहे, परंतु तसं नसते. काही जे कुत्रे आहे तर ते पाळीव प्राणी असतात आणि काही मांजरे हे पाळीव प्राणी असतात, कारण की काही रानात राहतात, जंगलात राहतात. सो आपण मग काय येतो की या ठिकाणी सर्व आपण इथं आपण सर्व म्हणू शकत नाही. ओके, इथं आपण सर्व म्हणू शकत नाही. सो हे सर्व तर म्हणणार नाही, म्हणजे इथं तर येतं सर्वसाठी. असं होते की सर्व, इथं जर आपण कुत्रे घेतलं तर सर्व कुत्रे पाळीव प्राणी आणि सर्व मांजरे पाळीव प्राणी असं आपण या ठिकाणी सर्वच्या संदर्भात म्हणू शकतो, आहे की नाही. पण होतं असं की सर्व पाळीव प्राणी नाही ना, यातले काही आहेत. काय आहे तर काही आहेत, म्हणून आपल्याला ही डायग्राम येणारच नाही. सोबतच सेम टू सेम इथे आहे. या ठिकाणी सर्व, या ठिकाणी सुद्धा सर्व, म्हणजेच काय होतं की यातले जे सर्वच्या सर्व कुत्रे आहे, सर्वच्या सर्व मांजरे आहे ते पाळीव प्राणी होतात. परंतु एवढाच जो भाग आहे, हा एवढा भाग हा मांजरे आणि कुत्रे, समजा असं जर घेतला, उलट सुलट काही घेऊ शकता तुम्ही, कुत्रे मांजरे, मांजरे कुत्रे. तर काही मांजरे कुत्रे असतात आणि काही कुत्रे मांजरे असतात, असं होते. असं तर कधी होत नाही, कुत्रा हा मांजर होणार नाही, म्हणून या ठिकाणी रॉंग ठरतं. मग जाणार आहोत आपण पहिल्या डायग्रामवर. पहिली डायग्राम अशी सांगते की याला जर कुत्रे घेतलं, कुत्रे, आणि याला जर मांजरे घेतलं तर कुत्रा आणि मांजराचा काही एक संबंध नाही. मात्र हा जो आपण सर्कल टाकणार आहोत, या सर्कलच्या माध्यमातून आपण त्यांना पाळीव प्राणी असं म्हणू शकतो. पाळीव प्राणी, कारण की काही कुत्रे हे पाळीव प्राणी असतात, काही जंगली असतात. काही मांजरे हे पाळीव प्राणी असतात, काही जंगली असतात. या सर्कलच्या माध्यमातून जो दोहोंवर मधोमध लागतो त्यावरून आपण हे दर्शवू शकतो. म्हणून प्रॉपर डायग्राम ठरते फर्स्ट.